शकता इकडे रात्रीचे वाजले 2 आणि इथे घरात बघा काय चाललंय. हे बघा आता परत कॅच सम्राट डिंपल ताईला कॅच अरे पकड ना. वरचा बी पडला खाली. आता माझ्याकडं हम्म. आता नीट पकडा हे बघा आता. बघा रात्री 1:30 वाजता तो पण मुद्दाम तिकडे जाऊन देतो बसता. बघू कोण पकडत. 1 1 2 3 कॅच. अरे माझ्याकडे टाक माझ्याकडे. पकड ओ भाई साहब. भाई थांब आता बघू आता कोण पकडत. कोण बघू सम्राट पकडा आता खरंच पकडा. आता डायरेक्ट देवांवर गेले. आता कोण पकडतं बघू. बघा रात्री 1:30 वाजता आमच्याकडे आबाधोबी खेळणं चालू आहे. मला का मारताय. तुम्ही मध्ये येताय ना मग. तो तिकडच जातोय. तुम्ही मध्ये येताय मग पकडला मी आता पकडला. बरं आता तू पकडा. नशिबातली नाही तर इथे कॅमेरा चालू माझ्या रुमाल पडलं. पकडला मी. अमोल भाऊ झाकून जातील रुमाल पडलं. थोडक्यात अमोल भाऊ दिसायचे नाहीत. आज तू थोडक्यात वाचलेली आहे तुझी. अरे बिगारी आले साइड एक्सक्यूज मी. चटणीवाला इकडे टाकला. नाही उलटा केलेला नाही पुसला मी ते. आणि उलटा केले तरी पण नाही मग तुम्ही घ्या ना. तुम्ही घ्या ते आणि ते त्यांना द्या. बघा रात्री 1:30 वाजता आम्हाला कसा दिवस उगवलाय तुम्ही बघू शकताय बघा. अरे पण मग तो चटणी जर रात्री माझ्या तोंडाला लागली मग. नाही ना चटणीचं या साईडला आणि उलट केलेलं आहे. बीजेपी साइड शिवसेना. थांब आता तुला सांगतो मी. थांब आता मी तुला सांगतो. बघू आता कोण पकडता बघू. हा तू पकडतो. हा बघू. हा 1 2 3. अरे 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 तिकडे आता हा काय झोपत नाही रात्री. आता नाही झोपणार. तू झोपत नाही. बघू. अरे 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 नाही आता दादू मोबाईल घेऊन जाईल तो रुमाल. बघू आता बघू कोण पकडतं ना. 1 2 बघू डायरेक्ट ओ भाई साहब तू नाही पकडला ते अडकलंय. बघू आता 1 मिनिट 2 मिनिट 2 मिनिट 1 मिनिट. अरे आता काय खरं नाही. घ्या गेला बॉल गेला. आता 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 नाही काय भेटणार. आता बॉल गेला तुमचा. आता नाही खेळायला भेटणार तुम्हा लोकांना. बॉल गेला. सम्राट काढ आपला बॉल काढ दे. बघू सम्राट काढायला. ही घ्या ना व्हाईट उशी छोटी. सम्राट काढणार आहे आता. सोडा ना. काय करणार. डिंपल सांडली असते आता. खोकला आला सो त्याला खोकला आला. हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर तुम्ही आमच्या रात्रीच्या मस्त्या बघितल्याच असेल. भाऊला एवढ्या मस्त्या आलेल्या ते मामा आलेले म्हणून त्याचे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलंच असेल. आणि मस्त्याचं तर ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी त्याचा पेपर होता म्हणजे आज. तर त्या पेपरमध्ये त्यांनी काहीच लिहिलेलं नाही. टीचर बोलत होते हा काहीच लिहित नव्हता. याला ओरडत होती तेव्हा हा लिहत होता. सो
मस्त्या चांगल्याच महाग पडल्यात आणि सध्या 2-3 दिवस झालं म्हणजे अभ्यासात पण लक्ष लागत नाही आहे. थोडं खोकला झालं आहे मला, काय माहिती काय आलं तर. आमच्या इकडे थंडी पण वाढलेली आहे, थोडी सर्दी पण झाली आणि खोकला पण झाला आहे. खोकला पण इतका डेंजर झाला आहे ना, रात्री झोपतानाच येतो फक्त आणि असं काय बोलत असताना येतो. असं तोंड म्यूट असल्यावरती नाही येत. खोकला झाला आहे ना आता. तर तुम्ही आता बघू शकता मी व्लॉग शूट करते आणि मी काल व्लॉग नाही टाकला कारण की तब्येत पण ठीक नव्हती आणि जसं की पाहुणे आलेले तुम्ही आता स्टार्टिंगला बघितलं त्या मस्त्या मी तेवढं शूट केलं फक्त. हे बघा, बघू शकता इकडे तुम्ही आजचा पेपर आहे ह्या मुलाचा आणि बघा ह्या मुलाने बघा बघितलं कसं तोंड लपवतोय, सुंदर दाता लपवायला लागला. बघितलं कसं मोबाईल सकाळ जशी झाली तसं सम्राटने फोन घेतलेला आहे हातामध्ये, जशी सकाळ झाली तशी. आणि पेपर कुठला आहे, मॅथचा पेपर आहे त्याचावाला. त्याला मगाशी म्हटलं भाऊ पेपर आहे आपला तर काहीतरी घ्या पुस्तक बिस्तक. मला बोलतो आणून द्या पुस्तक वगैरे. मग आता याला पुस्तक आणून देते मी हातात. हे बघा, बोलला तर त्याला एवढा राग येतो असं ब्लॉगमध्ये. मला म्हणतो माझी इलिओ काढू नको ना मम्मी, माझी इलिओ. आता तुझी इलिओ वायरच करते मी. बघा बघितलं तोंड लपवतोय. मला एक्झामचं काय खरं वाटत नाही माझ्या लेकराचं आता. मी बघा बघा, तुझी इलिओ काढते मी, इलिओ तुझी इलिओ व्हायरल करते आता मी. जाऊ दे, लहान आहे काय एवढं बोलून पण त्याला फायदा नाही. ठीक आहे. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला मग मी तुम्हाला आता काय तुम्हाला आता मिस्टर गेले जॉबला मिस्टर गेलेत कामाला. येतील त्याला सोडवायला. आता थोड्या वेळेस त्याची तयारी वगैरे करायला घेते ती. आणि मला तुम्ही कमेंट केलेली की तो मी व्हिडिओ कुठे शूट केले, ते जे बॅकग्राऊंड असं मस्त दिसत होतं. तर मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी सांगितलेलं की मी व्लॉग काढलेला आहे, तर मी ते गायमुखला शूट केलेले आहेत. छान व्हिडिओ आलेत तिकडे. आणि माझ्या हजबंडचे आणि माझे पण मी टाकलेले. आणि इंटरेस्टेड गोष्ट म्हणजे अशी आहे की माझ्या हजबंडचे मी जेव्हा व्हिडिओ वगैरे असे पोस्ट करते तर ओळखीचे लोक लगेच बोलल्याशिवाय म्हणजे जमतच नाही. काय माहिती असं काय, असं ज्यांना खायची सवय लागलेली असते त्यांच्या विषयी मला जास्त बोलायचं नाही. पण ठीक आहे, सवय असते ती एखाद्याची जात नसते. ते बोलतात ना, एखाद्याला माझे मामा म्हणायचे मला मम्मीला बोलायचे, माझ्या मम्मीला ॲक्च्युली बोलायचे. कारण की माझ्या पप्पांचा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट स्वभाव होता ना. सो माझे मामा म्हणायचे मम्मीला की बाई आजारापणवरती औषध असतं पण स्वभावावरती औषध नसतं, असे माझे मामा बोलायचे. ते वाक्य माझ्या चांगलं लक्षात आहे. माझ्या मम्मीचे मोठे भाऊ असे बोलायचे. ते बोलायचं आजारपणवरती तुला प्रत्येक याच्यावरती सगळं औषध गोळ्या मिळतील पण स्वभावावरती तुला कुठलंही औषध मिळणार नाही. स्वभाव हा जसा आहे तसाच राहतो, स्वभाव चेंज होत नाही. तर ती गोष्ट माझी लक्षात आहे. म्हणून काय करायचं, ऐकायचं, भुकणाऱ्यांना भुकू द्यायचं आणि आपलं काम करत राहायचं. पण सिरियसली मी पण बघितलेत आजूबाजूवाले बोला असं म्हणजे परिसरातली आपल्या ओळखीचे माणसं, जी मला ओळखत नाही ते माणसं मला एवढे प्रेम करतात. ती लोक मला इतकं प्रेम करतात आणि हे करतात की तुमचे व्हिडिओ असं तसं खूप छान आहे. आणि जी मला ओळखतात
त्यांना काय फरक पडतो मला हेच समजत नाही. काय जळवणूक होत असेल काय नाही, ठीक आहे. तर माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या जोडीबद्दल पण खूप लोक बोलतात. कोण बोलणारे बोलतात. ते किती घाटाचं पाणी पिलेलं आहे ते आम्हाला माहिती आहे. आम्ही चांगलंच ओळखतो, पण ठीक आहे, नाही बोलायचं कोणाला असं. कोणी किती का घाटाचं पाणी पिलेलं असं, आपल्याला दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफिअर करायची गरज नाही आहे. पण मला एक म्हणायचं आहे की मी नाही ना कोणाच्या लाईफमध्ये इंटरफिअर करायला जात. मग तुम्ही पण नका येत जाऊ. पण जसं की तुम्हाला म्हटलं सवय आहे ती जात नाही. असो, आपलं नाव निघतंय म्हणजे आपण चर्चेत असतो असा विषय येतो. ट्रेंडिंग विषय येतो आता सध्या. आपलं नाव निघतं तर आपण चर्चेत आहे असं काहीतरी. तर छान स्पॉट आहे ते. जा तुम्ही तिकडे शूट करायला. इथं मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल, बरोबर आहे ना. बघा अजून पण तयारी करायला उठल्या नाही. बघा अजून पण नाही उठल्या. परत झोपून घेतलं. आंघोळ वगैरे केले, दात घासले, सगळं करून झालंय. तर वाजलेत 11 आणि कपडे वगैरे घालायचे. आणि त्याला बोलली थोडीशी रिव्हिजन कर मॅथ्सच्या पेपरचं जे आहे ते दिलेलं टीचरांनी. नाही केली. नाही करणारच नाही तो, ऐकणारच नाही. तर मग फक्त फेल झाला ना भाई. मग त्याचं हे आणि माझं हे तू बघ मग फक्त आता नंतर. क्या ब्लाऊज पण शिवून झाले. मला कॉलेजला आलेली ती साडी, त्याचं तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते. हे कपडे घे तिकडं. माझ्या मिस्टरांनी तेल टाकलं कालच. मला बोलतात शिवते तू कपडे आणि तेल मला टाकावं लागतं. आणि न चुकता दर 2 दिवसांनी तेल टाकत. न चुकता दर 2 दिवसांनी तेल टाकणार म्हणजे टाकणार. ऑइल, सॉरी, मी टाकलं. बी स्टँडर्ड मी टाकलं. ऑइल. मी ऑइल टाकलंय. भारी वाटतं ते टाकतात तेव्हा. बोलतात तू शिवते आणि ऑइल मला टाकावं लागतं. कारण की माझ्या नाही लक्षात राहत, मी शिवायचं काम करते फक्त. ही साडी आहे ती बांधणीची, खूप सुंदर अशी. त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे मी. झालेलं आहे ऑलमोस्ट डन. ब्लाऊज थोडंसं राहिलेलं आहे, फक्त फिटिंग करायचं आहे आणि पुढून कमरपट्टा लावायचा आहे बस वगैरे. मग झालं ओव्हर ऑल डन ब्लाऊज. अजून एक साडी आलेली आहे, तिचं पण आहे ब्लॅक कलरची. तिचं पण ब्लाऊज शिवायचं आहे. तर माझा विचार चालला की तिला काहीतरी वेगळी डिझाईन करावं. पण मला वेगळी डिझाईन करण्यासाठी सिरियसली वेळ नाही भेटत. मी नॉर्मलच सगळे ब्लाऊज शिवत असते त्याच्यामुळे. काय आजीचा बर्थडे होता. आजीचा बर्थडे होता. मग तिथं स्पीकर आहे. इकडं काय पिशवी? स्पीकर. आजीचा बर्थडे होता आणि तिकडं पिशवी आहे. तू कोणतीच पिशवी काढू नको दादू, कोणतीच नको पिशवी काढू. गेला पसारा काढायला बघा. मग ते मम्मीला ते फोन सोबत आलेलं गिफ्ट ऑफरमध्ये. चला मग मी आता थोडं ब्लाऊज पण शिवते आणि आवरून पण घेते. तोपर्यंत व्हिडिओ पण काढायचे, शूट करायचे. साडी येऊन खूप दिवस झाले. मी व्हिडिओ शूट नाही केले, मला बरं पण नसल्यामुळे आणि बाहेर पण गेलेली त्याच्यामुळे. सो ते करते मी आता. अभ्यास करायचं सोडून दिलं आणि आता डीजे घेतलाय आणि त्याच्यात ते आता लावत बसणार. बघितलं ये बॉय.